नमस्कार, मी गंगाधर जगताप, राहणार भांडेगाव, तालुका जिल्हा हिंगोली. तर मल्टीप्लायर कंपनीचा एक प्रतिनिधी आहे. तर आज शेतकरी मारुती बद्रीनाथ मारुती शिंदे यांच्या शेतामध्ये आलेलं. तर यांनी यांच्या शेतामध्ये त्यांच्या मिरचीसाठी व गोबीसाठी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे. तर त्यांना मल्टीप्लायरचे वापरलेल्या रानात आणि न वापरलेल्या रानात काय फरक जाणवला ते त्यांच्याच मुलाखतीत सांगतील. तुमचं नाव सांगा please. बद्रीनाथ मारुती शिंदे, राहणार केसापूर, तालुका जिल्हा हिंगोली. त्यांनी 5 तासाला टाकले, ड्रिचिंग केली आणि 5 तासाला फवारले. तर तुम्हाला जे 5 तास आणि बाकीचे जे ऑर्डर राहिलेले तास आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? पाहून तुम्ही याचे फाटे, फुटे, वाढी ते लहान आहेत. यांची फुटे वाढ बरोबर याच्यात काय बदल वाटला तुम्हाला? हिरवीगार क्वालिटी. आणि जिथे तुम्ही ऑदर कंपनीचं प्रोडक्ट यूज केलंय जसं की दुसऱ्या result कंपनीचं आला नाही. केमिकलचं, तर ते तुम्हाला काय फरक जाणवला? नाही ते रिझल्ट आला नाही, याचा रिझल्ट खूप आला, 5-6 दिवसात result आला. आणि ते जिकडं तुम्ही केमिकल वापरलं तिकडे तुम्हाला काय असेल? रिझल्टच नाही आला. मी जमत पण याचे फक्त 6 दिवसात रिझल्ट. तर तुम्हाला 6 दिवसामध्ये आपले मल्टीप्लायचे रिझल्ट मिळाले, तुम्हाला काय बदल जाणून आला दोन्हीमध्ये? दोन्हीमध्ये त्याचे लांबी, पानाची जाडी, फुटवे आले. एका शेतकऱ्यासाठी तुम्ही काय काय सांगू शकता? नंबर 1 मल्टीप्लायर वापरत. बरं, कुठून आहेत ते 5? 1 2 3 4 5. आणि बाकीचे छोटे इकडे वापरलेलं नाहीये ना? हे जे वापरलेलं नाही. ते वापरले नाही. आणि जे वापरलेले असं ते म्हणलं एकदा तुम्ही लेमन लागले दोन्ही रानामध्ये तुम्हाला डिफरन्स जाणवला? बरेच औषध वापरले पण मला म्हणलं तुम्ही आता इतर या पिकामध्ये फक्त केमिकलच यूज केलंय, इकडे मल्टीप्लायरचा उपयोग केला नाही, आणि इकडे जे तर फक्त मल्टीप्लायरच मारलं. तर तुम्हाला तिकडल्यापेक्षा इकडे रिझल्ट फास्ट दिसला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.